वेलकम टू माय न्यू व्लॉग गाईज. आणि आज आम्ही इथं आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि इथं ना सौर ऊर्जा म्हणजे सोलर एनर्जीवरती आमचं वर्कशॉप आहे. सो आज आम्ही दिवसभर ते अटेंड करणार आहे. लक्षात नव्हतं मित्रांनो, पण अचानक आठवलं की आज सोलर एनर्जीवरती वर्कशॉप आहे आणि सो आपण तिथं अशा ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा घ्यायला पाहिजे. सो आमची पूर्ण कॉलेजची टीम आलेली इथं. जे मागे बसले ते मेकॅनिकल ब्रांचचे मित्रांनो, जसे की पांडुई, रोहनी आणि आपले पूर्ण सहकारी लोकेश आणि आमचे ENTCचे हेमंत, प्रतीक, समोर भूमिका आणि स्नेहल. आणि सो आज आम्ही अटेंड करणार आहे. सो दिवसभर आम्ही काय शिकतो वगैरे किंवा काय आम्ही नॉलेज घेतो ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सो आपला व्लॉग इथं चालू करूया. धन्यवाद. स्टार्टिंगला जे सेशन होता म्हणजे कार्यशाळेचा भाग एक, तो आता संपलेला आहे आणि आता आम्ही जे ओरिजिनल फील्ड आहे तिथं जाते. सो आता आपण तिथं जाऊया आणि बघूयात की आपल्याला म्हणजे ॲक्च्युअल ते सोलर एनर्जी ती कशी क्रिएट होती. जे आमचं कॉलेज आहे मित्रांनो, म्हणजे पुरा SNJBचा जो कॅम्पस आहे तिथं पूर्ण कॅम्पस आहे ना हा सोलर एनर्जीवर चालतो. सो ते कसं होतं ते आता आपण बघूया. आणि इकडं आपले मित्र आहेत त्यांच्या कसं वाटलं सेशन एक नंबर. तर इथं आपल्याला वैभव आणि योगेश ते जॉईन झालेले आहेत आपले सर्व मित्र. सो आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला म्हणजे आता आपण डायरेक्ट सोलार जे पॅनल्स ते बघायला चालू आहे. महत्त्वाचे लेक्चर बुडवून इथं आलेलो होतो मित्रांनो, पण काही नाही ह्या कॉलेजमध्ये मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे सोलर पॅनल्स पाहायला इंजिनिअरिंग कॉलेजला. आम्ही बरं इंजिनियर मध्ये ते सर्व त्यांनी गायडन्स केलं. सो मित्रांनो, जे म्हणजे आमचे जे कॉलेजचे जे रूफटॉप आहे किंवा ह्या कॉलेजचं याच्यावरतून जे आहेत ना सोलार पॅनल्स बसवलेले आहेत मित्रांनो. पूर्ण कॉलेजेस जे आहेत ना ते सोलार पॅनलवर चालतात. सो आपण त्या सिस्टीम्स आता बघणार आहेत आणि तिथं आपल्याला ते सर लोक त्याची इन्फॉर्मेशन देतील. आणि मित्रांनो हे पा आमच्या डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहे आता. आमच्याच डिपार्टमेंटमध्ये आलो परत. तुम्हाला दाखवतो मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा. पॅनल्स आहेत मित्रांनो आणि भरपूर पॅनल आहेत. प्रतीक आपलं मोहित काहीतरी इन्फॉर्मेशन दे पॅनलबद्दल. पॅनल नाही का आपल्याला म्हणजे कशाचे बनलेले राहतात? कशाचे बनलेले राहतात? सेमी कंडक्टर ॲल्युमिनियम प्लस नाही का आपलं सिलिकॉन सिल्वर बी असतं. यही नहीं अभी और सुनिए. पण सिल्वरचे राहतात त्याच्यात. पण याच्यात खूप धूळ आहे. धूळ आहे मित्रांनो. पावडर लागेल. बहुतेक त्याचे वायरिंग्स अशा काही सोलार पॅनल्स आहेत मित्रांनो. आणि आम्हाला आज माहीत पडलं की आमच्या जे SNJBचं जे आहे
तर तिथं लाईटनिंग अरेस्टर बी बसवलेला आहे, जो आम्ही फर्स्ट इयरमध्ये शिकलो होतो. आम्हाला तो आधी बुर्ज खलिफावरच वाटायचा, पण तो आमच्या कॉलेजवरही आहे. अशी गोष्ट आहे. सो मी इथं आमचा डिपार्टमेंट दिसतो. मी जिथं उभा आहे ना तिथं खाली HOD सरांचं ऑफिस आहे मित्रांनो, आणि तो तिकडे क्लास आहे खाली इकडे मागे. अँड निम्मी सबसिडी हां, थोडं एक्सप्लेन करायचं याच्यात व्हिडिओ. मंथली बेसिक आहे सगळं. 400 किलोवॉट कपॅसिटी आहे. 1.5 करोडला पडलं होतं, त्याच्यात 50% सबसिडी दिलेली आहे इंडियन गव्हर्नमेंटनी. 1292 पॅनल आहे. एक पॅनल 315 वॉटचा. मंथली 58,400 किलोवॉट एनर्जी जनरेट होते. 75% जी MSCB कडून, म्हणजे जर MSCB कडून 100% वीज घेत असू तर त्याच्यातली 75% वाटते. आणि मंथली CO2 सेविंग 51.3 टन होते, म्हणजे कार्बन एमिशन कमी होतं. आणि हे पहा मित्रांनो, या फोटोमध्ये कशा आहेत त्या रचलेल्या काही, तो अशी काही इन्फॉर्मेशन आहे. आणि हे पहा आपले रोनी बाय. तर मित्रांनो, इथं मी वैभवला कॉल करून बोलावून घेतलं होतं, कारण की सेशन चांगलं होतं. या इथं आज आम्हाला त्यांच्याकडून जेवणही होतं, आणि जेवण एकदम मस्त होतं मित्रांनो. त्याच्यात काहीच बोलण्यासारखं नाही. सो आमचं कार्यशाळा आज इथं संपलेली आहे. आणि आम्हाला असे सर्टिफिकेट दाखवून असं सर्टिफिकेट आम्हाला भेटतं आहे मित्रांनो कार्यशाळेचे. आणि इंटर्नशिपसाठी आम्हाला ऑफरही आलेली आहे मित्रांनो. असे काही सर्टिफिकेट्स आम्हाला भेटलेले या सेशन केल्यानंतर. चेहरा तर दाव नाही, ते सर्टिफिकेट चेहरा किती नाही. आता मित्रांनो, आपण प्रतीकला विचारूया की कसं वाटलं त्याला आजची कार्यशाळा. कार्यशाळा एकदम छान होती. आम्हाला बेसिक नॉलेज भेटलं, सोलर पॅनल कसे असतात, त्याची मॅनेजमेंट कशी केली जाते, त्याचा मेंटेनन्स कसा केला जातो, आपलं वेगवेगळ्या प्रकारचे सोलर पॅनल किती असतात हे आम्हाला माहीत पडलं. तर प्रतीक असा शिकलाय. तर आजच्या व्लॉगसाठी एवढं मित्रांनो. असेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशनची बेल आयकॉन करून ठेवा. तर बाय बाय.